गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजले आता. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे विविध विषयांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने हे विषय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच एक वेगळा विषय आज आपल्या समोर आम्ही आणतोय. 23 जानेवारी हा जागतिक कॅलिग्राफी दिवस असा मानला जातो. आणि तसं बघायला गेलं तर सध्याच्या ईमेल व्हॉट्सअपच्या जगामध्ये हाताने लिखाण ही कृतीच खरं तर नष्ट झाली. म्हणजे आता आपण आपली सगळी कामं ही कम्प्युटरवर करतो आणि त्यामुळे हाताने लिहिलेलं अक्षर आणि त्यातली मजा हा खरं तर संदर्भच आपल्यापासून दूर झालाय. आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःची कला म्हणून, पॅशन म्हणून ज्यांनी या कॅलिग्राफीला जपलंय, गेली अनेक वर्ष या क्षेत्रात जे काम करतायत ते प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांना आज आपण इथे निमंत्रित केलंय. नमस्कार पालव सर. नमस्कार. खरं तर आज या दिनाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत की सुलेखन ही कला नेमकी काय आहे, त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि किंबहुना आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या सगळ्या गोष्टींचा किती उपयोग होतो आणि मुलांना, विद्यार्थ्यांना विशेषतः स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टीची किती उपयोग होते. हे सगळं पाहत असताना किंवा हा सगळा अनुभव घेत असताना चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अच्युत पालव यांचं जे काम आहे ते काम प्रत्यक्ष पाहूया दृकश्राव्य माध्यमातून. अच्युत पालव विलोभनीय रेषांच्या लयबद्ध स्ट्रोक्स मधून अक्षर बोलकी करणारा अक्षरांचा जादूगार. कॅलिग्राफी अर्थात सुलेखन. या सुलेखनाचे नानाविध आकार पाहायला मिळतात आणि त्याचा बादशहा ही अच्युत पालव यांची ओळख. स्कूल ऑफ कॅलिग्राफी या संस्थेच्या माध्यमातून सर्व वयोगटातल्या कलाप्रेमींना ते या कलेचं मार्गदर्शन करत असतात. मराठी, इंग्रजी भाषेतल्या विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या कॅलिग्राफीज त्यांच्या कार्यालयात पाहायला मिळतात. कॅलिग्राफीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. जगभरातल्या कॅलिग्राफी विषयक प्रदर्शनातही ते सहभागी झाले आहेत. काना मात्रा वेलांटी, द वर्ल्ड ऑफ कॅलिग्राफी, अक्षराकृती, कॅलिग्राफी रोडवेज ही कॅलिग्राफीवरची त्यांची पुस्तकही गाजली आहेत. अनेक दिग्गजांनी त्यांच्या कॅलिग्राफीचा गौरव केला आहे. सुलेखन कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. अक्षरांना लोभस रूपडं देणाऱ्या या अनोख्या कलावंताला त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. तेवीस जानेवारी हा जागतिक कॅलिग्राफी दिवस हा जो मानला जातो, हस्ताक्षर दिवस, तर या दिवसाचं जे काही महत्व आहे ते नेमकं काय आहे आणि हा दिवस कसा सुरू झाला? मुळात या जगामध्ये आज असंख्य दिवस चालू आहेत, म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीचे सेलिब्रेशन चालू आहेत. त्याच्यापैकी हा एक आहे. मला वाटतं की पूर्वी याच्यावर काम केलं जात होतं, दिवस साजरे होत होते. पण आता कसं झालंय, आज प्रत्येक गोष्टीला महत्व आलेलं आहे. आज कुठेतरी असं वाटायला लागलं की हँडरायटिंग नष्ट व्हायला लागलंय, कॉम्प्युटर आलेला आहे, संगणक आलेला आहे आणि यातून मुलं विसरायला लागलेली आहेत का, किंवा जगाचं लक्ष कुठेतरी वेधलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्या पद्धतीने एक या प्रकाराकडे बघितलं जाते. मी एक आठवण म्हणून तुला सांगतो की आम्ही एक 5-6 वर्षापूर्वी मी रशियामध्ये गेलो होतो आणि रशियामध्ये फार मोठं एक्झिबिशन होतं आणि जगातल्या सगळ्या मान्यवरांना त्यांनी बोलवलेलं, अर्थात त्याच्यात माझाही समावेश झालेला होता. मी त्यांना सहज चौकशी केली की काय एक्झॅक्टली कशासाठी आपण काय करणार होती आणि काय उद्देश आहे आपला याच्यातला. तर त्यांनी मला सांगितलं होतं की काय झालं अच्युत की संगणकाचं एवढं महत्व आता वाढलंय की आज मुलगा किंवा लोक कॅलिग्राफीकडे किंवा लिहिण्याकडे फार दुर्लक्ष करायला लागले आहेत.
म्हणून जगातल्या सगळ्या मोठ्या लोकांना एकत्र आणूया, त्यांचं काम लोकांना दाखवूया, शाळेतल्या मुलांना कॉलेजल्या मुलांना एकत्र आणूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. आणि मला वाटतं खरं एक खूप छान काम त्यांनी ते केलेलं होतं. आणि मला वाटतं अशा प्रकारचे प्रयोग जगामध्ये आणि आपल्याकडे जर झाले तर मला वाटतं जास्त चांगला प्रकार होईल. आत्ताच आम्ही जो कॅलिफेस्ट पुण्यामध्ये केला, तिथे भारतीय लिप्यांचा उत्सव, त्या भारतीय उत्सवामध्ये संपूर्ण देशातून आम्ही वेगळे एक्सपर्ट बोलवले होते, त्यांची व्याख्यानं होती, मुंबईतून काही होते. आणि त्याची कलात्मक रूप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला वाटतं की आपल्याला असंच वाटायला लागतं की हे सगळं कॉम्प्युटर आता शक्य, आपण कशाला करूया. तर मला असं वाटतं की आजचा हा दिवस किंवा काय हँडरायटिंग दिवस हा खूप महत्वाचा आहे. आणि येणाऱ्या सगळ्या पिढीला याचं नॉलेज म्हणा किंवा याचं महत्व हे जोपर्यंत आपण पोहोचवू शकत नाही तोपर्यंत मला वाटतं की जास्त त्याचा फायदा त्या मुलांना त्याचा कळणार नाहीये. बरोबर बरोबर. पूर्वी कसं होतं की हस्ताक्षर म्हणजे अगदी आपण मुळाक्षर गिरवताना सुद्धा ते हस्ताक्षर आपलं किती चांगलं येईल याचा विचार पूर्वी असायचा. आणि त्याला एक खूप वेगळं महत्व. आमच्याकडे सामुदायिक जीवन नावाची वही असायची आणि सामुदायिक जीवन वहीमध्ये मी 7वीला मला आठवते 5वी ते 7वी मध्ये म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये होतो लालबागला पेरुजळमध्ये. आणि वेगळ्या नेत्यांची फोटो घ्यायचे, त्यांची माहिती मिळवायची आणि ती छान नटवायची, सजवायची आणि ती त्याला मार्क्स असेल. बरोबर. त्याला तोच प्रकार मी परत शिरोडकर हायस्कूलमध्ये गेलो तेव्हा मला तिथे थोडंसं त्याच्या पुढे जाता आलं. मी फळ्यावर सुविचार लिहायला लागलो. त्या शाळेची आमच्या प्रथा होती की रोज एक नवा सुविचार फळ्यावर लिहायचा. काय झालं की मला त्या हस्ताक्षराची गोडी आणि त्याच्यातून मिळणारं समाधान, बरोबर, आणि मला कुठेतरी एक मानसिक बॅलन्स जो होता, ही हस्ताक्षर माणसाला घडवते, फक्त लिहायला लावत नाही तर माणसाच्या प्रवृत्तीमध्ये पण बदल घडवत असते. ही जी कुठेतरी कनेक्टिव्हिटी होती ती मला ती शाळेमध्ये मिळाली. माझ्याकडे नाबर सर म्हणून होते आमच्याकडे, आणि त्यावेळेला आमच्याकडे शिरोडकर हायस्कूलमध्ये जवळजवळ 4 वर्ग होते, जवळ 6-7 शिक्षक होते. तो जो काही ओढा होता सगळ्यांना चित्रकलेकडे बघण्याचा किंवा हस्ताक्षराकडे बघण्याचा, किंवा आजही म्हणजे बालमोनची मुलं बघितली की सांगायची की अक्षर बघितली की हा बालमोनचा विद्यार्थी आहे, अशी कुठे बापूसाहेब रेगांची जी ही होती, ख्याती होती, हे जे आज कुठेतरी आहे ते मला वाटतं हे कुठेतरी आज आपण मिस करतो. आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून ह्या दिवसाचं महत्व हे लोकांना कळलं पाहिजे असं मला वाटतं. पण आपल्याकडे नेहमीच असं बघितलं जातं की या सगळ्या संकल्पनांचं महत्व परदेशातून आलं की आपल्याला कळतं. विशेषतः लहानपणी खरं तर आपल्या हातून अक्षर गिरवून घेणं, हा कित्ता गिरवणं हा आपल्याकडे एक भाग होता, पण तो कुठेतरी मागे पडतोय. मग आज हा हस्ताक्षर दिवस आपल्याकडे नेमका कसा पाळला गेला पाहिजे? मी आता योगायोग असा की आताच गेल्याच वर्षी मी आपले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मी कानामात्रा वेलांटी असं एक पुस्तक प्रकाशित केलं. पुस्तक म्हणजे तो कित्ताच होता आणि एक 8x8 साईजचा होता. पूर्वीच्या कित्त्याची जशीच्या तशी प्रतिकृती मी लोकांपर्यंत आणली होती आणि आजही ते मला वाटते बऱ्या प्रकारे लोकांमध्ये जाते. मला असं वाटतं की हा जो प्रकार जो आहे हा नो डाऊट की शिक्षणाची पद्धत बदललेली आहे, पण काही मूळ पद्धती आहेत त्या बदललेल्या नाहीत. त्या मला ते मुलांच्या अंगीवरणी पडल्याच पाहिजेत. गिरवणं म्हणा, जी मराठी मुलं शिकतायत त्या मराठी मुलांना शिकण्याकरता एक अक्षर वळवण्याकरता, गिरवण्याकरता, त्या अक्षरांचं वळण समजण्याकरता हे कुठेतरी कित्त्याची आठवण झाली पाहिजे. तो कित्ता मला वाटतं परत जर लोकांपर्यंत जाता आला तर मला असं वाटतं की मी परत एकदा तावडे साहेबांना आवाहन करीन की त्यांना सांगेन की तुम्ही हा कित्ता शाळामध्ये आणावा. आणि जी आज कुठेतरी आपण जे म्हणतो की जागतिक हस्ताक्षर जगामध्ये साजरा होतोय पण आपल्याकडे फार कमी प्रमाणात होत आहे, ती वाढ करायची असेल आणि मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर मला वाटतं काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपण येत्या काळात काहीतरी करू असं मला वाटतं. आणि एका दृष्टीने आजचा हा कार्यक्रम म्हणजे शासनाने उचललेलं एक पाऊलच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळी हेच आपल्याला जाणून घ्यायचंय की ही कला आहे, एक आपलं अक्षर हे कसं असावं इथपासून ते अक्षराकडे बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे इथपर्यंत या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि मग या दृष्टीने कॅलिग्राफी याला म्हणतात ते नेमकं काय, सुलेखन नेमकं काय? हस्ताक्षर आणि कॅलिग्राफीतला फरक असा असतो, हस्ताक्षर हे फक्त वाचण्याकरता असतं. म्हणजे तुम्ही जे प्रश्न लिहिला त्या प्रश्नाचं उत्तर मी वाचेन, त्याच्या पलीकडे काही नसतं. जेव्हा त्याच्यात कॅलिग्राफी होतो की एक अक्षर एक डिझाईन असतं. बरं, एका अक्षराच्या आलेल्या बाजूला आलेलं दुसरं अक्षर, दुसऱ्याच्या बाजूला तिसरं अक्षर, म्हणजे एक शब्द, शब्दाच्या मधली अंतर, 2 रेषेमध्ये अंतर, ही डिसिप्लिन जी आहे ही डिसिप्लिन त्याच्यामध्ये खूप आहे. बरोबर, हा बेसिक त्याच्यातला फरक आहे. हा जेव्हा मुलांना कळायला लागतो ना, आणि मला वाटतं की आज मी जेव्हा गेली जवळजवळ 33 वर्ष काम करतोय, मी वेगळ्या शाळांमधना देशामध्ये परदेशामध्ये शिकवत असतो. साधारण माझ्या लक्षात आलं होतं की
मुलांना एक साधारण 10 ते 12 वर्ष 10 वर्षापर्यंत त्या मुलांना तिथे पकडलं तुम्ही शिकवण्यापेक्षा त्यांना जर चूक होत असेल तर ती जर व्यवस्थित त्यांना समजावून सांगितलं तर काही मुलं तिथल्या तिथे वळतात आणि त्यातली गंमत कळते. आणि त्याच्यातली कलात्मकता अशी मी त्याच्यातून एखादं डिझाईन करणं किंवा एक अक्षर रिपीट केलं तर त्याच्यातून काय प्रकार होऊ शकतो. काय होतं की अक्षराचं मधलं डिझाईन ज्यावेळी मुलाला कळायला लागतं ना की त्याच्यातलं डिझाईन कळतं मुलाला, स्पेस कळते मुलाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह भाग जो असतो तो त्याच्यात कळायला लागतो आणि आकर्षण जे असतं त्याच्यातलं ते कळतं. म्हणजे पुढे मागे ही मुलं जेव्हा डिझाईन भागाकडे जातात किंवा आर्किटेक्चरकडे जातात, इंटिरियरकडे जातात, तेव्हा त्याचा वापर जो असतो हा वापर खूप छान पद्धतीने त्याला करता येतो. तो म्हणजे पुढे त्यांच्या व्यवसायासाठी सुद्धा वापर करता येतो. म्हणजे आज असं नाही की केवळ आता चला कॅलिग्राफी म्हणजे माझं हस्ताक्षर चांगलं आहे किंवा तुझं हस्ताक्षर चांगलं नाही म्हणून तू करू नये असं माझ्यामध्ये असं काही नाहीये. मला असं वाटतं की कुठलाही माणूस कुठलाही विद्यार्थी काहीही करू शकतो, फक्त आत्मविश्वास पालकांनी मुलाला देणं हे फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं तीच कुठेतरी ना आज गोष्ट थोडीशी कमी प्रमाणात आहे की मुलं आणि पालक याच्यात एक्झॅक्टली काय होतं. कधी कधी काय होतं, एक मध्यंतरीच्या काळामध्ये एका शहरामध्ये मी शिकवत होतो आणि कॉम्प्युटरचे पेपर मध्ये तिथले टाईप घेऊन त्या मुलांना झेरॉक्स काढून दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं हे कॅलिग्राफी आहे म्हणून. बापरे. पालकांनाही ते माहिती नव्हतं. आणि दुर्दैवाने काय होत होतं की आपला मुलगा काय करतोय किंवा त्याने खरंच त्याची डेव्हलपमेंट त्याच्यातनं होते का याच्याकडे खूपसं दुर्लक्ष होत होतं. हा जो अवेअरनेस जो आहे हा अवेअरनेस मला असं वाटतं की लोकांपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे आज कॅलिफेस्ट आम्ही जसं मुंबईमध्ये गेलं, पुण्यामध्ये गेलं, आज आम्ही आमची चाललंय की भारतातल्या इतर शहरांमध्ये पण गेलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये गेलं पाहिजे. आज मुंबईमध्ये, सांगलीमध्ये, नागपूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, आम्ही सगळीकडे नाशिकमध्ये क्लासेस चालू करतो असतात आमचे, आम्ही जाऊन शिकवत असतो. हे अजूनही मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे आणि ही मुवमेंट आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि ही मुवमेंट जोपर्यंत वाढत नाही ना तोपर्यंत त्याची मजा येणार नाही. आणि याचा वापर कलात्मक दृष्ट्या मी सांगतो तुम्हाला की मी जेव्हा मोडी लिपीवर प्रबंध लिहिला, म्हणजे जे मधनं पासआउट झाल्यानंतर मला स्कॉलरशिप मिळाली होती आणि काय आयुष्यात नेऊन नवीन करू शकतो तर मी केवळ परत एक कॅलिग्राफीचा हाच विषय पकडला आणि कॅलिग्राफीचा विषय घेऊन नवीन काय करता येईल का. तेव्हा यळकृ जोशी आमचे गुरुवर्य ज्यांच्यामुळे हे आज या देशाला कॅलिग्राफीचं महत्व कळलेलं आहे, डॉक्टर अशोक केळकर, दग गोडसे, खर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये मी थिसिस लिहिला होता. आणि मला असं वाटलं की त्याचा वापर कुठेतरी काय करता येईल का, वेगळं काही. आणि त्यातून मी एक मुक्तलिपी नावाची लिपी तयार केली होती. म्हणजे मोडीसारखी दिसणारी पण देवनागरीसारखी सहज वाचायला येणारी. आणि महाराष्ट्र शासनाच्या 25व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र नावाचं पुस्तक निघालं होतं. YT चौधरी यांनी ते डिझाईन केलं होतं. त्या पुस्तकासाठी जी स्क्रिप्ट वापरली होती ती तिथे वापरली, या पद्धतीची होती. सगळ्या टायटल्स म्हणा, त्याचे बुकचा लोगो म्हणा, किंवा MR आचरेकरांनी महाराष्ट्र राज्याचा 50 वर्ष झाल्यानंतर जी चित्रमय एक पुस्तक काढलं होतं, ते पुस्तक महाराष्ट्र शासनानेच केलं होतं. आणि मध्यंतरी 5-6 वर्षापूर्वी ते पुस्तक, अख्खं पुस्तक मी कॅलिग्राफीत लिहून काढलं. ओहो, बरं. हा, म्हणजे मला असं वाटायला लागलं की ह्या चित्रांची जी गंमत आहे त्याला कुठेतरी अक्षरांची चांगली जोड गेली तर कदाचित त्याचं आणखी मजा येईल. म्हणजे असं कुठेतरी सतत लोकांसमोर होतं राहणं असं मला वाटत होतं. एक मी मध्यंतरीच्या काळात एक हँडरायटिंग मॅन्युअल नावाचं पुस्तक पण केलं होतं आणि त्यातून आम्ही काही स्कॉलरशिप चालू केल्या होत्या. मुलांनी यायला पाहिजे. किंवा आताही माझ्या मी आता कानामात्रा पुस्तकाच्या वेळेच्या आम्ही 3री एडिशन आता लवकर प्रसिद्ध करू. तिथे मी मराठी, काही मुलं ज्यांना मराठी वाचता येत नाही पण मराठी लिहायची इच्छा आहे, मग अशा लोकांसाठी इंग्लिश सबटायटल देऊन त्याला कुठेतरी हिंदी पिक्चर सारखं त्याला ते आणतोय त्याच्यामध्ये. ही कुठेतरी ही मुवमेंट आहे, जी मुवमेंट मला असं वाटतं. आणि ती चळवळ खऱ्या अर्थाने मूळ धरली पाहिजे. आणि ती जर धरली तर खूप छान पद्धतीने. आणि मला एक सांगतो की ही चळवळ मुंबई सोडून महाराष्ट्राच्या गावागावात जेव्हा जातो मी शिकवायला ना, तेव्हा ती जास्त मला जाणवते. आजही मी गेल्या आठवड्यामध्ये इस्लामपूरमध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये कला शिक्षकांसाठी एक व्याख्यान ठेवलं होतं, किंवा काल पुण्यामध्ये होतं. तेव्हा सतत जाणवत होतं की गावागावाची लोक येत होते, नाही आमच्याकडच्या मुलांचं हस्ताक्षर चांगलं आहे, आम्हाला फलकलेखन अजून व्यवस्थित करता येतं. मग ह्या लोकांना कुठेतरी अपडेट करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून हे सगळं करता आहात. पण मुळात मला असं म्हणायचं की इथपर्यंतचा हा जो प्रवास झाला तर ह्याची सुरुवात कुठे झाली. मुळात कॅलिग्राफी हे आपण शिकावं, आपण त्याच्यात काही एक्सपर्टीज त्याच्यातले मिळवावेत,
हे कसं वाटलं? सुरुवात परत ज्या शाळेतनं सुरुवात झाली होती, शिरोडकर हायस्कूल, ती जी बेसिक सुरुवात, धडे दिले, पण यातून करिअर घडणार हे मला माहित नव्हतं अगदी फ्रँकली. पण वळण मला मिळालेलं होतं, मला रस्ता मिळालेला होता, एक सरळ उभी रेषा मिळालेली होती, आडवी रेषा मिळत होती. विस्तार किती करायचा हे माझ्यावर होतं. त्याच्यावर जे मध्ये गेल्यानंतर हरकृष्ण जोशींचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी हा एक विषय होता. त्याच्यामध्ये कॅलिग्राफी 100 मार्काची टायपोग्राफी असेल तर 60 मार्क टायपोग्राफी, 40 मार्क कॅलिग्राफी. मग मी म्हटलं की आपण कॅलिग्राफीवरच परत जाऊया पुढे. आणि जेव्हा ह्याच्यातून माझं स्पेशलायझेशन झालं, महाराष्ट्रात मी पहिला आलो माझ्या विषयामध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हेच वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण आपण जाऊया घेऊन. कदाचित त्यावेळी कदाचित माझ्या आई वडिलांना पण कळलं नव्हतं की आपला मुलगा काय करतोय, किंवा मित्राने म्हणायला अरे तुला फर्स्ट क्लास मिळालाय, चांगली नोकरी बघा, आता झालं सगळं. तर नाही, म्हटलं की तू काहीतरी जो एक वेगळेपण आपल्यात असायला हवा तो कुठेतरी जाणवत होता. आणि आम्ही सतत लालबागला असल्या कारणाने बाजूचा मित्र असतो तो कुठेतरी अशी हे देणारा असतो, एनर्जी देणारा असतो, खरं हे बघतो मी काय होतं ते. ही जी वृत्ती होती ना, ही वृत्ती खूप कारणी होती. त्याला घराच्या लोकांनी त्यांना काही नाही समजलं तरी मला सांगितलं कर तू बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिथून करत करत मग मला टायपोग्राफीतलं मी स्पेशलायझेशन केलं. आज कमर्शियल त्याची व्हॅल्यू मला असं वाटायला लागलं की जेव्हा IDC मध्ये पहिला अक्षरयोग झाला, आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी सेमिनार भारतातलं, तिथे मी जेव्हा माझं काम प्रेझेंट केलं आणि रेकरूंनी मला ती एक संधी दिलेली होती, तेव्हा तिथे वर्नर स्नायडर, रॉबर्ट नॉर्टन अशी माणसं तिथे आलेली होती, कॅथरीना पीपर वगैरे. तर या लोकांनी सगळ्यांनी माझं काम बघितलं आणि मला म्हटलं की अरे खूप छान काम करतोयस तू. बरं. तर मग पुढे काय बोललो, तू चल जर्मनीला. ओहो. हा. रॉबर्ट नॉर्टन तर मला असं सांगितलं की तुम्ही लंडनला येऊन राहा आमच्याकडे. तर मी म्हटलं कुठेतरी तो देशाभिमान असतो आपला, स्वाभिमान असतो, म्हटलं ते काय जमणार नाही मला, पण मी येईन बोललो. आणि मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. मी तिकडे गेलो, त्याला मोडी शिकवलं, देवनागरी शिकवलं. तिथलं सगळं एकंदरीत बघितलं की एक्झॅक्टली सुलेखन काय आहे, एक्झॅक्टली कॅलिग्राफी काय आहे, मग हे माझ्या देशात का होत नाहीये. त्यामुळे तिथून तुम्हाला एक तो प्रेरणा मिळाली म्हणायला हरकत नाही. म्हणजे इकडे काम करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याकरता ज्यावेळी संधी मिळते तेव्हा तुम्हाला खरंच कळतं की आपण काहीतरी जगामध्ये केलं पाहिजे. आणि पुढे जाऊन तुम्ही यातल्या बऱ्याच गोष्टी केल्या. मला असं वाटतं की सुलेखनकार म्हणून अच्युत पालव यांना आपण आतापर्यंत पाहिलंय, ऐकलंय, अनुभवलंय, पण खऱ्या अर्थाने त्यांचे जे अनुभव आहेत ते आणखीन आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे. थोडंसं थांबूया आणि पुन्हा भेटूया. झंडा ले लो ना मैडम, सिर्फ 5 रुपए का ही तो है. मम्मा एक झंडा ले दो ना प्लीज. चलो ठीक है, एक झंडा दे दो. छुट्टा नहीं है ना मैडम. अच्छा चलो चलो 2 दे दो. यस. खुश? थैंक यू सो मच, पर हम ये झंडा नहीं ले सकते और कायदे से तो आपको भी नहीं लेना चाहिए. ये कानूनन अपराध है. पर क्यों मम्मा? क्योंकि ब्यूरो ऑफ इंडियन स्टैंडर्ड्स के हिसाब से ये मान्यता प्राप्त राष्ट्रीय ध्वज नहीं है और ऐसे कहीं से भी हमें राष्ट्रीय ध्वज नहीं खरीदना चाहिए. अक्सर लोग झंडा खरीद तो लेते हैं पर उसे यहाँ वहाँ फेंक कर उसका अनादर और दुरुपयोग करते हैं और ऐसे लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई भी हो सकती है. थैंक यू वेरी मच वकील साहिबा, आप अपनी बच्ची को बहुत अच्छी सीख दे रही हैं. आप जैसे सिटीजन है जो हमारा काम बहुत आसान कर रहे हैं. झंडा रास्ते पर बेचना और खरीदना दोनों गलत है, क्योंकि इससे उसका अनादर हो जाता है और हम ऐसे व्यक्ति पर कठोर से कठोर कार्रवाई करने के निर्देश दे चुके हैं. और आगे चलकर भी कभी भी इस तरह की घटना ना घटे, इसके लिए हम जागरूक हैं. फ्लैग कोड ऑफ इंडिया 2002 राष्ट्रीय ध्वज को लहराने और इस्तेमाल करने के सख्त निर्देश दिए गए हैं.
द एम्ब्लेम एंड नेम्स प्रिवेंशन ऑफ इम्प्रॉपर यूज एक्ट 1950, जिसमें हमारे राष्ट्रीय ध्वज के गलत उपयोग पर रोकथाम लगाने के विषय में सूचित किया गया है। द प्रिवेंशन ऑफ इंसल्ट टू नेशनल ऑनर एक्ट 1971, जिसमें राष्ट्रीय ध्वज का किसी भी तरह से अपमान करने पर जुर्माना या 3 साल तक सजा या दोनों का प्रावधान। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित। 23 जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून पाळला जातो आणि त्याच अनुषंगाने सुलेखनकार अच्युत पालव यांना आज आपण निमंत्रित केलंय। जेव्हा आपण हा सगळा विषय बोलतोय तेव्हा तुम्ही म्हणालात की लहान असताना शाळेमध्येच या सगळ्या विषयाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पाहिजे, तर मग आज चित्रकलेच्या बरोबरीने हा विषय शिकवायला हवा का शाळेत? मला असं वाटतं की चित्रकला हा विषय अजून वाढला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। एक त्याच्यातला बेसिक सेन्स असा असतो की जेव्हा मूल चित्र काढायला लागतं, जेव्हा त्याला वाचता येत नाही तरी पण त्याला चित्र काढता येतं। व्हिज्युअल सेन्स त्या मुलाचं जर वाढायचं असेल तर त्याने जास्तीत जास्त चित्र काढलं पाहिजे, अभ्यासापेक्षाही जास्त चित्र काढली पाहिजेत। बरोबर। दुसरी गोष्ट काय होतं की हात खूप मोकळा होतो, तुला वेगळ्या वेगळ्या वळणांचं किंवा परिस्थितीचं मुलं ऑब्झर्वेशन करतात। मग एखादी गोष्ट बघितलेली असेल तर ती पटकन काढायची, काय होतं त्याच्यातले कलर्स काढायचे, त्याच्यातलं मग आपोआप त्यांना प्रपोर्शन कळायला लागतं, मग त्यातली स्पेस कळायला लागते। जेव्हा तुम्ही अक्षरावर लिहायला लागतं तेव्हा त्यांना कळायला लागतं की अरे एक अक्षर क काढला तर क काढताना पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, मग त्याचं रिलेशन काय, त्याचं प्रपोर्शन काय। मला वाटतं ही प्रपोर्शन नकळतपणे मुलावर होत असतात, म्हणजे न शिकवता। म्हणजे आपण ज्याला म्हणतो की संसार न करता जर आजूबाजूला जर गोष्टीतनं घडले तर मुलावरती जास्त परिणामकारक ठरतात। मला वाटतं तशी ती पद्धत आहे। जर फळ्यावर चांगला एखादा सुविचार जर दिसला तर त्या मला असं वाटतं मी ज्यावेळी सुविचार लिहायला लागलो त्यावेळेला त्या शाळेची प्रथा खरंच सुंदर होती आमच्या शिवदुर्ग शाळेची। काय व्हायचं की आल्यावर मुलाच्या सुविचारावर चर्चा करायची, अरे आजचा हा सुविचार चांगला नाही किंवा आज अक्षर चांगलं नाही, जरा आणखी वळणदार असायला हवं होतं। तेव्हाच्या शिक्षक सुद्धा फळ्यावर लिहिणारे जे होते त्यांची अक्षरं लिटरली बघण्यासारखी होती। आजची नाही तसं मी म्हणत नाहीये, पण कुठेतरी जे एक मिसकम्युनिकेशन होतं किंवा कुठेतरी एक त्याला गॅप जी तरवाई झाली आहे ती गॅप होऊ नये असं मला वाटतं। आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये चित्रकलाचा सहभाग असायला हवा, बरोबरीनं कित्ता एखादा असावा, आठवड्यातनं एकदा असावा। आता मी तुम्हाला गमतीनं सांगतो की काही वर्षापूर्वी ज्याला हे कित्त्याचा एक प्रकार गुजरातमध्ये एका शाळेने आम्ही सगळं झाल्यानंतर चालू केला होता। आठवड्यातनं एकदा कॅलिबरी कंपल्सरी। बरं, अच्छा। किंवा मध्यंतरी नव्या मुंबईमध्ये डीवायबी शाळेमध्ये एक वर्कशॉप केला होता। इथले कुरियन नावाचे प्रोफेसर होते, त्याने ही जेव्हा कल्पना आवडली त्याने तो ख्रिश्चन असून सुद्धा त्यांनी म्हटलं की माझ्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांनी कॅलिग्राफी शिकली पाहिजे। शनिवार रविवार त्यांना सुट्टी असून सुद्धा त्यांना बोलवलं होतं। काय झालं की शिक्षकांना कळायला लागलं की केवळ लिहिणं हे किती कठीण असतं, किंवा जर चांगली लिहायचं असेल तर चांगली मनस्थिती असणं फार गरजेचं असतं, चांगला पेपर कारणीभूत असतो, चांगला पेन चांगलं पाहिजे, चांगलं वाचन लागतं, सगळ्या गोष्टीचा समन्वय असतो ना, तो सगळा तिथे शेवटी तुम्ही कागदावर जेव्हा लिहिता तेव्हा तुम्हाला सापडायला लागतो तो। खरं जसं चित्रासारखं आहे, चित्र हे केवळ बघून नसतं, ते ती मोठी कल्पना शक्ती आहे, ही कल्पना शक्ती मांडली पाहिजे कागदावर, ती दिसली पाहिजे लोकांना, आणि हे सगळं दिसायचं असेल तर मला वाटतं की असं व्हायला पाहिजे। आणखी एक गोष्ट सांगतो मला की गोव्यामध्ये मी वर्कशॉप करत होतो, त्या गोव्यामध्ये एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणाला की सर म्हणाला मी तुमच्याकडे दाखवायला काहीतरी आणलंय। बोलू काय आणलंयस? तर मला की सगळे गव्हर्नमेंटला दिले जाणारे अर्ज जे आहेत सगळे, ते सगळे अर्ज मी एकही अर्ज मी टायपिंग करत नाही, सगळे अर्ज हाताने लिहितो। आणि आज माझा त्याच्यामुळे फायदा असा झालेला आहे की माझा अर्ज वाचला जात नाहीये, तो बघितला जातो, आणि हा माणूस इतक्या प्रामाणिकपणे जर लिहितोय म्हणजे तो सत्यच असणार आणि त्याला हवी असलेली गोष्ट झाल्या मिळते। बघा, रिझल्ट लगेच म्हणजे हा जो रिझल्ट आहे, बरोबर। त्यामुळे काय ही जी गोष्ट ही कुठेतरी 10 वर्षापासून सुरुवात झाली, तर एक तुम्हाला आज बऱ्याचदा काय होतं 8वीत 9वीत मुलगा झाला की बरेच पालक येतात, सांगतात हस्ताक्षर खूप खराब आहे आणि मग त्याला मार्क मिळत नाहीत। तर ही माझ्याकडे एक गोळी नाहीये किंवा मी काय डॉक्टर नाही, ही एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही यायला पाहिजे असं मला वाटतं, आणि ती प्रोसेस कुठेतरी परत एकदा थोड्याशा प्रमाणावर कळणं पण ती सुरू झाली पाहिजे, आणि ती सुरू केवळ शाळेची वाट बघू नका असं मला वाटतं। तर प्रत्येक पालकाने, प्रत्येक माणसाने हे सगळं केलं पाहिजे। लिहिण्याकरता वयाची अट नसते। लंडनमध्ये मी एक वर्कशॉप करत होतो, 85 वर्षाची बाई माडे शिकायला आली होती, ती देवनागरी चक्क शिकत होती।
मग ती प्रवास पॅरिसला राहायची, आदल्या दिवशी गाडी पकडायची, बस पकडायची, दुसऱ्या दिवशी लंडनला यायची, काम करायची, 2 दिवस काम करायची, परत निघून जायची ती. बरं. हा जो एक प्रकार होता की आज आपल्याकडे पण करतात. आज आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेला काल इंटरव्ह्यू झाले त्यावेळेला एका माणसाने सांगितलं होतं की रिटायर झाल्यानंतर मला असं वाटलं की कुठेतरी मला परत लिहितं होणं फार गरजेचं आहे, मला वाचणं फार गरजेचं आहे. बरोबर. एक प्रकारे ही एक नवी पिढी घडायला हवी आहे आणि त्याच्यासाठी स्कूल ऑफ कॅलिग्राफी त्याची सुरुवात झाली. आणि नेमकी संकल्पना त्याच्याही मागे काय होती आणि आज त्याचं काम कसं चाललंय? कॅलिग्राफी, स्कूल ऑफ कॅलिग्राफीची संकल्पना हीच होती. एक तर मला असं वाटत होतं की मी जे काही शिकवलं, मला जे मिळालंय, मी जे काही शिकवलंय ते केवळ माझ्यापुरतं राहू नये. उद्या काय होईल मला माहिती नाही, पण जो आज आहे जोपर्यंत, त्यामुळे मला हे सगळं लोकांपर्यंत ट्रान्सफर करणं फार गरजेचं होतं. आणि ते छान कुठेतरी एक त्याला स्कूल म्हणजे फार मोठं नाही, छोटं आहे, पण अख्ख्या देशातनं लोक आमच्याकडे शिकायला येतात. 15-20 मुलं इथे वाशीला आम्ही ते सुरू केलंय. बरं. आणि मला त्यानंतरच वाटलं की वाशीला सगळ्यांना शक्य नाही, मग दादरला मी क्लासेस घ्यायला लागलो मॉडेल आर्टमध्ये, मग मी ठाण्याला घ्यायला लागलो. आता मी थोडंसं सबबमध्ये जाण्याच्या पलीकडे मध्ये बदलापूरमध्ये केले, पुण्यामध्ये गेले, नाशिकमध्ये गेले. आम्ही आता लोकांकडे जातो, नागपूरमध्ये केले. स्कूल ऑफ कलेमध्ये काय होतं एकतर की तुम्हाला एकतर जगातली सगळी पुस्तकं आम्ही एकत्र ठेवली आहेत तिथे. जगातल्या सगळ्या मोठ्या लोकांचं काम जे आहे हे सगळं तिथे ठेवलेलं आहे. बरं. काय होतं की तुम्ही घरामध्ये बसून काम करता आणि तिथे येऊन काम करता, याच्यामध्ये खूप फरक असतो. वातावरणाचा फरक होतो. आपला मुलगा घरी खूप छान चित्र करतो, पण 50 मुलांमध्ये ज्यावेळी काम करायला लागतो ना, तेव्हा त्याला कळतं तो 50 मुलं खूप छान वेगळ्या पद्धतीने काम करतात. हे जे कुठेतरी कम्युनिकेशन त्याच्यासाठी हवं असतं ना, आणि त्याला इन्स्पिरेशन पाहिजे असतं, हे मला वाटतं तिथे घडतं. आणि म्हणून ती स्कूल ऑफ कॅलिग्राफीची स्थापना झाली. आणि आज मला वाटतं की एक 6 वर्ष झाली त्या गोष्टीला. 6 वर्षात बरीच लोक, आम्ही 3 पुस्तकं त्याची पब्लिश केली आहेत त्याच्यामध्ये, आणि मुलांचं काम त्याच्यामध्ये आहे. आणि सातत्याने कुठेतरी ह्या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटतं. निश्चित. आणि एका परीने तुम्ही एक नवीन पिढी या पद्धतीची घडवत आहात आणि खऱ्या अर्थाने ही पिढी घडतीये, त्यांची दृष्टी बदलतीये. म्हणूनच जेव्हा स्कूल ऑफ कॅलिग्राफीचा विषय निघालाय तर इथे प्रशिक्षण घेणारे काही विद्यार्थी आणि पालक यांचं आपण थोडंसं मनोगत इथे जाणून घेऊया. मी रिटायर होऊन 1.5 वर्ष झालेत. रिटायरमेंट नंतर जर काही करायचं असेल तर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व वाढवावं. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं जर काही करायचं असेल तर आपलं हस्ताक्षर इम्प्रूव्ह करावं. हस्ताक्षर इम्प्रूव्ह करण्यासाठी मला अच्युत सरांचं नाव आठवलं. वाशीमध्ये त्यांचा क्लास चालू असतो, तर त्या वर्गात मी जॉईन झालो आणि हँडरायटिंग किंवा हस्ताक्षर कसं इम्प्रूव्ह करायचं याचं मार्गदर्शन मला या क्लासमध्ये मिळालं. मार्गदर्शन घेत असताना हस्ताक्षरामध्ये एक अलंकारिक रूप कसं द्यायचं हे माहिती पडलं. हे सगळं चालू असताना नंतर लक्षात आलं की हस्ताक्षर केवळ सुंदर हँडरायटिंग नाही आहे, परंतु तुमच्या मनात जसे आकार देतील त्याप्रमाणे ते अक्षरे काढली की मनाला एक मानसिक समाधान मिळतं. आणि याच्यामधनं इनडायरेक्टली स्पेशली सिनियर सिटिझन्सला हा एक मेडिटेशन सारखाच फरक पडतो. मी 3 वर्षांपासून कॅलिग्राफी करतोय. पालव सरांच्या क्लासला येण्याआधी अक्षरांची आवड होतीच, पण पालव सरांकडे काम केल्यानंतर अक्षरांची आवड वाढली. त्यामुळे अक्षरं माझी सुंदर होत गेली. मग अक्षरं सुंदर झालीच, पण मग छान काहीतरी लिहावंसं असं सर म्हणाले. त्यामुळे छान वाचावं लागलं आणि वाचनाची आवड वाढली आणि व्यक्तिमत्वात फरक झाला. तर माझ्यासारख्या इतर मुलांनीही याचा अनुभव घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्व सुधारावं. माझ्या मुलीचं नाव आदिती प्रकाश पाटील. ती गेली 2 वर्ष कॅलिग्राफी करत होती, परंतु तिला बेसिक काही नॉलेज नसल्यामुळे कॅलिग्राफी या विषयाचं आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ह्या कॅलिग्राफी सेंटरमधून आम्हाला खूप फायदा झालेला आहे. तिच्या हस्ताक्षरामध्ये, तिच्या कॅलिग्राफीमध्ये सुंदर सुधारणा आम्हाला बघायला मिळत आहे. अर्थातच या सगळ्या मुलांचे अनुभव ऐकल्यानंतर आम्हालाही एक वेगळी उत्सुकता आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. पण कसं आहे की या सगळ्या प्रवासातनं जाताना एक प्रवास आहे हा, आणि हा प्रवास घडत असताना आज एक अवेअरनेस, एक जागरूकता या विषयाबद्दलची आणखी निर्माण होणं गरजेचं आहे. तर यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः ते करताच आहात प्रयत्न? मगाशी म्हटल्याप्रमाणे की जो आम्ही कॅलिफिस केला, भारतीय लिप्यांचा उत्सव जो केला, हा केवळ
मुंबईमध्ये पुण्यामध्ये होऊन चालणार नाहीये. तो अख्ख्या महाराष्ट्रात गेला पाहिजे, तो अख्ख्या देशभर गेला पाहिजे. लोकांना त्याची प्रत्येक वेळेला लोकांनी माझ्याकडे यावं असं मी कधीच म्हणणार नाही. आणि मला वाटतं की शासनाने त्या दृष्टिकोनातून जर काही त्याच्यात मदत करता आली तर मला वाटतं जास्त चांगलं होईल ते. आणि हे जेव्हा लोकांना कळेल की आज हँडरायटिंग दे किंवा आज बरेचसे कार्यक्रम होतात की हँडरायटिंगमध्ये प्राईज मिळतात मुलांना. वर्ल्ड मधले काही आपल्याकडे देशामध्ये आहेत, मुंबईमध्ये पण आहेत काही. आता पनवेलमध्ये माझ्याकडे एक छान छोटी मुलगी शिकते 10-12 वर्षाची. तिचं काम बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे ही मुलगी माझ्यापेक्षाही पुढे जाणार आहे. इतकं प्रचंड काय प्राजक्ता नावाची मुलगी आहे ती. तर हे कुठेतरी ही सगळी लोक आहेत ना, ही सगळी लोक लोकांसमोर आली पाहिजेत. त्यासाठी काय केलं पाहिजे? एक्झिबिशन केली पाहिजेत, वर्कशॉप केली पाहिजेत, सेमिनार झाले पाहिजेत. आणि केवळ कसं की मुंबईमध्येच होत नाही ते, तुम्ही गावाकडे गेलं पाहिजे. कारण तिथे लोकांना वेळ आहे, तिथे लोक चांगल्या पद्धतीने काम करतात, वेळ देत आहेत त्याच्यासाठी. आता लोक आमच्याकडे कसं आम्ही शिकवत नाही किंवा आम्ही थोडी त्याच्यावर प्रोजेक्ट करून घेतो काही मुलांकडनं. ती प्रोजेक्ट बघितल्यानंतर मुलं तेच प्रोजेक्ट घेऊन दुसरीकडे घेऊन जातात. तेव्हा काय केलं आयुष्यात तर मी हे एवढं केलेलं आहे. काय होतं की ह्या सवयी आहेत, या चांगलं लिहिण्याकरता चांगलं वाचावं लागतं. बरोबर. चांगलं वाचून परत लिहिता तेव्हा तुम्ही केवळ लिहित नाही तर इट इज अ कम्प्लीट पिक्चर ऑफ युअर माइंड. हा जो सगळ्या प्रकारचा ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस संपूर्ण प्रोसेस मला असं वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी. आणि याच्यासाठी चित्र काढण्याकरता आणि लिहिण्याकरता माझं चित्र चांगलं येणार नाही किंवा माझं हस्ताक्षर वाईट आहे, ही जी कुठेतरी मनातली भावना आहे ना, ही नष्ट केली झाली पाहिजे. कोणीही माणूस काहीही करू शकतो. आज आपण जर काढतात ते फक्त तुम्ही तेवढं डेडिकेशन दिलं पाहिजे त्याच्यामुळे. आज सचिनने क्रिकेट खेळलं तर सचिनला फक्त बॉलर दिसत होता. ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. आणि म्हणून लोकांना एक्झिबिशन पर्यंत पोहोचवणं, लोकांनी एक्झिबिशन पर्यंत जाणं. चित्र कळत नाही म्हणून जहांगीरमध्ये जात नाही असं जे म्हणतो आपण, असं नाही आहे. ते फार चुकीचं आपण बोलतो. मुलांना कधीतरी म्युझियममध्ये घेऊन जाणं, मुलांना कधीतरी काही गोष्टी दाखवणं. आणि या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ही जी काही जुनी संस्था आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भांडारकर इन्स्टिट्यूट म्हणा किंवा भारत इतिहास संशोधन म्हणा किंवा धुळ्याचं म्हणा, प्रचंड कागदपत्र आहेत आपल्याकडे, जुनी ऐतिहासिक कागदपत्र आहेत. ही कागदपत्र कुठेतरी आपल्या डोळ्याखालून घालायला मिळावीत, पाहता यावीत, अशी जर आपण काही व्यवस्था जर आपण केली लोकांना खुल्या अगदी, तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल. कारण आमच्याकडे तुम्हाला सांगते, पहिल्या कॅलिफेसला भारत इतिहास संशोधन मंडळाला, भांडारकर इतिहास संशोधन मंडळाने आमच्याकडे प्रदर्शन भरवलं होतं. आमच्या बरोबरीने ते आले होते. प्रचंड लोकांना ते बघायला मिळालं होतं. मग ताडपत्र म्हणजे काय, भुर्जपत्र म्हणजे काय, 200 वर्षापूर्वीचा कागद होता, मग तो जतन कसा केला जातो, मग त्याची पद्धत काय, मग त्याची शाई किती, मग त्याचा बोळू किती, मग त्याचा अँगल किती, मग माणूस तिथे इमोशनली बरोबर तिथे ट्रॅपमध्ये येत होतो. हे कुठेतरी आहे ना, ते व्हायला पाहिजे. किंवा म्युझियममध्ये आज बऱ्याच नाणी आहेत किंवा पेपर्स आहेत, आपण हे ओपन केले पाहिजे, फोटोग्राफ काढायला परमिशन दिल्या पाहिजेत. त्या काय होतं की एक संस्कृती तुम्ही जेव्हा तुमच्या बरोबर जे घेऊन जातो ना, तेव्हा त्याला कळतं. आज परदेशामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा मी तुम्हाला सांगतो, मी बायबल माझ्या हातात त्यांनी मला दिलं होतं आणि मी माझ्या हाताने बायबल बघितलं, एक पान बघितलं. तेव्हा मला असं वाटलं की अरे हे माझ्या देशात मला का होत नाहीये. हे कुठेतरी हा जो अवेअरनेस आहे ना, हा अवेअरनेस वाढायला पाहिजे. आणि अवेअरनेस वाढला तर मला वाटतं की कुठली गोष्ट कठीण नाही, एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा अवेअरनेस आपल्याकडेही वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. पण त्याचबरोबर परदेशात ज्या पद्धतीने आज अच्युत पालव यांनी काम केलंय, म्हणजे तेही काम तितकंच उत्सुकतेचं आहे. त्यामुळे आम्हाला तेही जाणून घ्यायचंय. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटूया आणि पुन्हा आपण बातचीत करूया अच्युत पालव यांच्या बरोबर. गाडीची चावी तर घेऊन जा. आज नो चावी, आजपासून माझं कारपूल सुरू होतंय. सॉरी यार, उशीर झाला. थँक्यू कशाला? माझ्या डायमंड रिंग साठी. डायमंड रिंग? आता तुम्ही कारपूल करताय, याचा अर्थ दरवर्षी आपण इंधनाच्या बिलात 50,000 रुपयांपर्यंत बचत करूच. म्हणजे एवढ्या पैशात डायमंड रिंग तर येईलच. एकूण एकच ना. कारपूल करा आणि वर्षाला 50,000 रुपयांपर्यंत बचत करा. जनहितार्थ ही सूचना तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत PCRA. स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने आज आपण अच्युत पालव यांच्याशी बातचीत करतोय. आपण जो विषय म्हणत होतो की भारतात आपल्याला जेव्हा वाटतं की अरे ह्या गोष्टी आपल्या देशात का होत नाहीत, पण हाच विषय करत असताना तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा सगळा विषय घेऊन गेलात. म्हणजे आज अनेक देशामध्ये तुमची जी सुलेखन कला आहे ती तिथे शिकवली जाते. तर हा प्रवास कसा झाला आणि त्याबद्दल आम्हाला ऐकायला.
जेव्हा वर्नर स्नायडर इंडियामध्ये आले होते तेव्हा त्यांनी माझं काम बघितलं आणि त्यांनी म्हटलं की अरे हे आमच्या मुलांना शिकलं पाहिजे, आमच्या मुलांनी केलं पाहिजे आणि त्यांनी खरंच ती अपॉर्च्युनिटी मला दिली. मग त्यांनी केलेलं काम केल्यानंतर मग त्यांचं प्रदर्शन झालं. मग त्याच्या तिथे परत काय झालं की तिथलं काम बघून परत दुसऱ्या इन्स्टिट्यूटने म्हटलं की अरे हा वेगळा विषय आणि प्रत्येक विषय मुलाला एक वेगळी भाषा आली पाहिजे. हा जो आपण शिकतो पण आपण फक्त लिहिणं जो आहे किंवा त्याची कलात्मकता जी आहे, सौंदर्य दृष्टी जी आहे ती आपण त्याच्याकडे बघत नाही. आपण बघा ना, आता जॅपनीज शिकणारी मुलं खूप आहेत किंवा चायनीज शिकणारी खूप आहेत किंवा फ्रेंच शिकणारी खूप आहेत, पण जेव्हा लिहिणं साधा हँडरायटिंग सारखं होतंय, कलात्मकता जी आहे त्याच्यात ती जाणून घ्यायची असेल तर मला वाटतं ती गोष्ट ती व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती कुठेतरी मला वाटतं ती परदेशात लोक आहेत ती मला जास्त शिकतात. बरोबर. एक उदाहरण म्हणून सांगतो पटकन की मी जेव्हा जर्मनीमध्ये देवनागरी शिकवायला गेलो होतो तेव्हा एक जर्मन बाई सगळ्या जर्मन लोकांना ज्ञानेश्वरीवर लेक्चर देत होती. वा. आणि मी ते बघून अशी मलाच कळलं नाही की हे काय चाललंय. तर ती म्हणाली की तुमच्या भारतीय संस्कृतीबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि त्याच्यातली जी फिलॉसॉफी आहे ती प्रचंड मोठी आहे. मग ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो किंवा माझ्या तुकारामाच्या डायरीला जो रिस्पॉन्स मला मिळाला होता जर्मनीमधला तो प्रचंड मोठा होता. मग हे कुठेतरी मला असं बघत असताना मला असं वाटत होतं की या सगळ्या जर्मन म्युझियममध्ये किंवा या रशियन म्युझियममध्ये म्हणा किंवा शारजा म्हणा, दुबई म्हणा किंवा आणखी अल्जेरिया वगैरे माझं काम कुठेतरी जायला पाहिजे असं मला सारखं वाटत होतं. मी त्या गोष्टीला अर्थात जर्मनीमध्ये जेव्हा माझं काम गेलं तेव्हा मी तुला सांगतो की एक मला वाटतं 20-25 वर्ष मला वाट पाहावी लागली. अच्छा. कारण मला सतत मी 5-6 वेळा गेलो होतो सतत वाटत होतं की माझं काम इथे गेलं पाहिजे, इथे गेलं पाहिजे, इथे गेलं पाहिजे, पण काय कमी पडत होतं मला कळत नव्हतं. आणि फायनली मी एक कॉल घेतला आणि मी त्यांना सांगितलं की मला तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे आणि तुम्ही काम माझं बघा आणि आय एम कॉन्फिडंट की माझं काम अप टू द मार्क आहे म्हणून. आणि जेव्हा त्यांनी काम बघितलं तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही इंडियन कॅलिग्राफीचं पहिल्यांदाच बघतो तशी आणि वेगळं रूप बघायला आम्हाला मिळतंय. बरोबर. आय एम द फर्स्ट इंडियन पर्सन की हे सगळं या पद्धतीने नेऊन तिथे नेऊन पोहोचवणारा. पण त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळालं, पण आज एखादा विद्यार्थी जर म्हणेल की आज कॅलिग्राफीमध्ये मला करिअर करायचंय तर हे करिअर होऊ शकतं? करिअर होऊ शकतं, फक्त मला असं वाटतं की त्याने फ्लोटिंग असू नये. आज काय झालं की आज रात्री एक गोष्ट करतो, उद्या सकाळी करतो, परवा तिकडे करतो, कॉम्प्युटर तुम्ही बराचसा वेळ कॉम्प्युटरवर घालवतात. तुम्ही स्वतःला डेव्हलप करणं जे असतं ना की आत्मविश्वास वाढवणं. मी नेहमी सांगतो लोकांना की तुम्ही एक छान चित्र काढा आणि चित्र स्वतःला शोधा. आज काय झालंय, लोक कॉम्प्युटरवर चित्र काढतात आणि दुसऱ्याला शोधतात. बरोबर. हे स्वतःला शोधणं हा जो प्रकार आहे तो जेव्हा होईल आणि तेव्हा त्याला कळेल की बाजूला स्पेस किती आहे आणि त्या स्पेसमध्ये आपण किती चित्र काढलं पाहिजे, आजूबाजूच्या कुठल्या गोष्टींकडे किती लक्ष दिलं पाहिजे, हे जेव्हा त्याला कळेल मला वाटतं की तेव्हा एव्हरीथिंग इज पॉसिबल. आज काय आलं की बघा ना, तुम्ही काम करा कागदावर आणि ते स्कॅन करा. तुम्ही कशावरही प्रिंट घेऊ शकता. 1 इंचाच्या काचेवर, लाकडावर असो, दगडावर असो, बादलीवर असो किंवा प्लास्टिकवर असो, प्लास्टिक कागदावर असो, काय वाटेल ते. आणि बरं इव्हेंट किती आहेत आपल्याकडे, प्रचंड इव्हेंट्स आहेत. आज प्रत्येक इव्हेंटला काहीतरी तुम्हाला लागतं की मला काहीतरी वेगळं द्यावं लागतं. माझ्या लग्नाचा लोगो कर, माझ्या लग्नाची पत्रिका वेगळी कर, माझा वाढदिवस आहे, माझ्या कंपनीचं कॉर्पोरेट गिफ्ट आहे. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत की तुम्हाला कदाचित वेळही मिळणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपण बघितल्यानंतर असं वाटायला लागलं अरे पिलो कव्हर्स आहेत, कुशन्स आहेत, दाराची पाटी. आज दाराच्या पाटीला पूर्वी 50 रुपये लोक देत नव्हती, आज 25,000 रुपये डिझाईनला देतात लोक, 50,000 रुपये देतात लोक. कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या दाराची पाटी छान आणि सुंदरच असायला हवी. हे जे कुठेतरी टर्न आहेत ना, तुम्ही यू हॅव टू, म्हणजे कसं की तुम्ही लोकांकडे गेलं पाहिजे, म्हणजे लोक तुमच्याकडे येणार नाही. उलट तुमच्या वेळी ते कठीण होतं, आता ते जास्त सोपं म्हणजे झालंय. मला आठवतं की मी प्रत्येक गोष्ट मला माझ्या कर्मधर्म संयोगाने तुला आज योगायोग चांगला असा असता की सगळ्या मीडियाने, त्या वृत्तपत्र हा खूप मोठा मीडिया होता, त्या प्रत्येक मीडियामध्ये मला इतकं मोठं सहकार्य केलेलं आहे, इतकं मोठं सहकार्य केलं की माझी कॅलिग्राफी जर लोकांपर्यंत पोहोचली असेल तर ती वृत्तपत्रामुळेच पोहोचली होती. आणि त्याच्यावर ज्या चर्चा व्हायच्या इतक्या त्याच्यावर, किंवा आज चांगलं आहे, किंवा आज मला फोन यायचे, किंवा मी देवरुखमध्ये एक एक्झिबिशन डेमॉन्स्ट्रेशन करत होतो आणि त्यावेळी एका छोट्या मुलीने माझा स्ट्रोक बघितल्यावर सांगितलं अरे हा स्ट्रोक मला माहिती आहे. तर मी असं धडपडलं, मी म्हटलं की तू कुठे काय बघितलं. तिने मग एक चिकटवही काय केली होती माझ्या कॅलिग्राफीची सगळी कटिंग्स करून. हे जे मला कुठेतरी म्हणजे करिअर जे म्हणतो ना, करिअर हे करिअर असतं. बरोबर. अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न की अनेक दिग्गजांचा सहवास यामुळे तुम्हाला मिळाला? खूप म्हणजे मी तुकारामाची डायरी जेव्हा केली होती तेव्हा मला आठवतं की मला ती लताबाईंना द्यायची होती
आणि तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण होतं. फायनली मी तिथे पोहोचलो. त्याला मी बाईने म्हटलं की मला तुम्हाला एक दैनंदिन द्यायची आहे. तर बाई म्हणाले कुठली? तर मला तू करा माझी डायरी. अरे ती मला आधीच 4-5 लोकांनी आणून दिलेल्या आहेत. तर मग मी थोडासा नाराज झालो. पण मी म्हटलं बाई, मी म्हटलं मी ज्यांनी दिले असतील तर ठीक आहे, पण मी बोललो मी अच्युत पालव, मी हे केलंय. अरे तू अच्युत पालव का? बस माझ्या शेजारी. आणि आम्ही लिटरली तिथे बाईने मला बसायला दिलं. माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण होता. किंवा अक्षरानुभव जे पुस्तक केलं त्या पुस्तकाला 2 नॅशनल अवॉर्ड मिळाले. एक बेस्ट डिझाईनचे मिळालं, एक बुक ऑफ द इयर मिळालं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयीला भेटायला गेलो होतो, पंतप्रधानांना. तेव्हा तो माणूस माझ्यासाठी उठून उभा राहिला, म्हणाला की तुम्ही केवढं मोठं काम केलं, तुम्हाला कल्पना आहे का? मी आज किंवा गुलजारांसारखा माणूस आज त्यांच्या शब्दावर, आज एक त्यांचा शब्द वाचणं म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात असते ती. त्यांच्या शब्दाने घेऊन मी याला काम करायला लागतो. किंवा मी देगलूरकर महाराजांबरोबर काम केलं. बरं. त्यांचं पारायण आणि माझी कॅलिग्राफी बोरिवलीमध्ये आम्ही गेल्या. तर माझा मित्र जो होता त्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं. तुमचा हा जो प्रवास आहे तो असाच चालू राहू दे, या आमच्याकडनं सदिच्छा. आणि पुढच्या पिढीपर्यंत खऱ्या अर्थाने ही जागरूकता निर्माण होऊ दे, हीच सदिच्छा व्यक्त करूया आणि थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.